शिवराज महाविद्यालय आणि शासकीय ITI यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित गौरव सोहळा संपन्न झाला। यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके, परमपूज्य किसन महाराज, भगवानगिरी महाराज, किसनराव कुराडे, कावेरीताई चौगले, वीणादेवी कुराडे, पौर्णिमाताई कुराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी वंदे मातरम गाण्याचे सामूहिक गायन करण्यात आले आणि त्यानंतर वंदे मातरम या विषयावर लघुनाट्याचे सादरीकरण करण्यात आले। आजच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला अभिजित मांगले यांनी। वंदे मातरम की आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत। आज महाराष्ट्र राज्यभर 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने आज पूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक कार्यक्रम शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। आज गडिंग्लजमध्ये देखील शिवराज विद्यासंकुलाच्या पटांगणावर हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवराज विद्यासंकुलाचे अनिलराव कुराडे आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत? वंदे मातरम गीताला आज 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी नवीन पिढीसमोर राष्ट्राभिमान जो आहे तो राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या प्रयत्नातून हा अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचा उपक्रम जो आहे तो उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढी विशेषतः युवकांच्या मध्ये राष्ट्रीय भावना जी आहे ते राष्ट्रीय भावना वाढीस लागणार आहे आणि म्हणून शासनानं हा जो का उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमाला आपण या ठिकाणी निश्चितच धन्यवाद देतोय आणि अशा पद्धतीचे राष्ट्रीय उपक्रम जे आहे ते राष्ट्रीय उपक्रम शिवराज विद्यासंकुल आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नेहमीच घडत असतात। विशेषतः शासकीय यंत्रणेनं आमचं महाविद्यालय आणि आमच्या महाविद्यालयाचं क्रीडांगण या ठिकाणी निवडलं, त्याबद्दल त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी म्हणून संपूर्ण शहरातील शाळांच्यातील विद्यार्थी जे काय आलेले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी मी या विद्यासंकुलाचा एक प्रमुख म्हणून सहर्ष स्वागत करतो आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।